विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी सिद्धी करवले येथील प्राथमिक शाळेत ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगची नवीन पद्धत वापरली जाणार असून यासाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक साहित्यांचे मुंबई वेस्ट मॅनेजमेंट मार्फत वाटप करण्यात आले। विद्यार्थ्यांना घोकंपट्टी ऐवजी मनोरंजनातून अभ्यास करता यावा यासाठी ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगची पद्धत वापरली जात असून मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या पुढाकाराने करवले येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना या नवीन पद्धतीने अभ्यास करता येणार आहे। सिद्धी करवले ही आमच्या कंपनीच्या बाजूचं गाव आहे। त्या गावामध्ये जिल्हा परिषदेची ही 1ली ते 7वी पर्यंत शाळा आहे। शाळेचे शिक्षक श्रीयुत काळे सर यांनी माझ्याकडे संपर्क साधला आणि हे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग या प्रकारचं एक प्रोजेक्ट आहे गव्हर्नमेंटचा नवीन शास्त्रीय पद्धतीने मुलांना शिकवण्यासाठी। तो विकत घेण्यासाठी परचेस करण्यासाठी शाळेला मदत करावी अशी विनंती केली। मी ही विनंती आमच्या रामकी फाउंडेशनकडे मी रिक्वेस्ट केली आणि कंपनीने लगेच त्याला होकार दिला आणि आज हे पूर्ण साहित्य पुण्यावरून शाळेसाठी आमच्याकडे आलं आणि आज मी ते शाळेला सुपूर्द करत आहोत। ह्या प्रोजेक्टची संकल्पना अशी आहे की जुन्या पद्धतीमध्ये ज्या पद्धतीने मुलं घोकंपट्टी करायचे, पूर्ण धडाचे धडा पाठ करायचे, पाढे पाठ करायचे, याच्यामध्ये तसं काही नाही आहे। याच्यामध्ये कृतीतून अभ्यास, कृतीतून विकास या पद्धतीने मुलांचा होत जाईल आणि प्रत्येक स्टेजला त्याचं सरांचा जो रोल असेल, गुरुजींचा जो रोल असेल तो एक मार्गदर्शक म्हणून असेल। सगळं काम मुलांनी स्वतः करायचं आहे, स्वतः शिकायचं आहे। जिथं ते अडतील तिथं त्यांना सर मदत करतील। ह्या प्रकारचा प्रोजेक्ट आज आम्ही शाळेला सुपूर्द करत आहोत आणि याचं मेंटेनन्स फक्त दिलं म्हणजे आमचं काम झालं असं नाही आहे। प्रत्येक आठवड्याला आमचे रामकी फाउंडेशनचे अधिकारी इथे येतील आणि त्याची चौकशी करतील, चेक करतील, ते व्यवस्थितपणे वापरलं जातं की नाही, मेंटेनन्स केलं की नाही याचा ते रिपोर्ट घेत जातील आणि कंपनीला तो सबमिट करतील। आणि अशा पद्धतीचं जर शाळेचं आता सरांनी सांगितलं की त्यांना एक प्रोजेक्टर बेस्ड लर्निंग यासाठी एक सिस्टम त्यांनी सजेस्ट केलेली आहे। शाळेचे अध्यक्ष, कमिटी अध्यक्ष इथं आहेत श्रीयुत वासुदेव पाटील। मी त्यांना आश्वासन देतो की या प्रकारचा प्रकल्प पण आम्ही लवकरच तुमच्या विनंतीनुसार शाळेला देऊ। आत्तापर्यंत आम्ही फक्त या शाळेलाच नाही, पूर्ण गावाला वेगवेगळ्या प्रकारची मदत केलेली आहे। गावाला जनरेटरची गरज होती, आम्ही 4 वर्षापूर्वी जनरेटर दिलेला आहे। शाळेला ब्लॅकबोर्ड पाहिजे होते, बेंच पाहिजे होते, या सगळ्या वस्तू आम्ही देत असतो। आता सरांची रिक्वेस्ट आहे की शाळेचं साहित्य ठेवण्यासाठी कपाट वगैरे पाहिजे, तर ते सुद्धा आम्ही लवकरच पूर्ण करू। एकंदरीत एबीएस सिस्टम ही काय असणार आहे आणि विद्यार्थ्यांना त्याचा कसा काय फायदा होईल? विद्यार्थी सुरुवातीला रटाळ पद्धतीने शिकत होते, नाईलाज असतो किंवा शिक्षक शिकवतात ऐकून घेतात विद्यार्थी, पण इथं मात्र तसं नाही। विद्यार्थी स्वतःच कार्ड बघणार आहे, चित्र बघणार आहे, स्वतःच माहिती त्यातनं वाचणार आहे आणि जर तिथं आडला तर तो विद्यार्थ्यांनी शिक्षकाला विचार, सर हे काय आहे, तर त्यावेळेस शिक्षक त्यालाही सांगणार की असे संपर्क पुढचं। याच्यामध्ये एबीएल मध्ये आपल्याला 5 रॅक्स आणि कार्ड्स आहेत, विषयावाईज कार्ड्स आहेत। ते कार्ड्स 100 ट्रेमध्ये डिव्हाइड केले जातील आणि विद्यार्थी 1ली पासून ते 4थी पर्यंतचे विद्यार्थी, एखादा विद्यार्थी 4थ्या इयत्तेमध्ये की ज्याला 2रीतला अभ्यासक्रम प्राप्त नाही झालेला किंवा त्याला तो अवगत नाही झालेला किंवा नाईलाज असतो, काही विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर पडलेली असतात। समजा विटभट्टीवरची मुलं आहेत, काही कारणास्तव आजारपण असतो, शाळेमध्ये येऊ शकले नाही, त्यांना आपण शाळेमध्ये प्रवाहात घेतलं, समजा डायरेक्टली आपण शाळेमध्ये घेतलं, 4थी इयत्तेमध्ये तो प्रवेश त्याला आपण वयानुरूप जर दिला आणि जर त्याला मागचा इयत्तांचा अभ्यास जर आलेला नसेल तर तो पुढे न जाण्यात त्याला काय अर्थ नसतो। तर ह्या एबीएलच्या माध्यमातून आपण इयत्ता 1ली, 2री आणि 3रीचा अभ्यासक्रम त्यांना एकदाच 4थी इयत्तेमध्ये करून घेऊ शकतो अशी क्षमता या एबीएलच्या साहित्यामध्ये आहे आणि निश्चितच त्याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल। साधारण ह्या प्रणालीचा इतर ठिकाणी कुठे उपयोग होतो का आपल्या म्हणजे तालुक्यामध्ये सांगा वगैरे? साधारणतः आपल्या या तालुक्यामध्ये साधारणतः 4-1 ठिकाणी आतापर्यंत हा एबीएलचा प्रोजेक्ट राबवण्याची सुरुवात झालेली आहे। आता आपल्या तळोजा मजकूर केंद्रामध्ये एबीएलचं साहित्य हे पहिल्यांदाच करवले शाळेला प्राप्त झालेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला हा विशेष आनंद आहे की आपल्या केंद्रातली आपली शाळा करवले शाळेला हा मान मिळालेला आहे एबीएल साहित्याचा। त्याच्याबद्दल नक्कीच आम्हाला आनंद आहे।